हॅलो गाईज गाईज आजची रेसिपी आहे ती आहे कोलबी मसाला, म्हणजे तुम्ही कोलबीची चटणीसुद्धा बोलू शकता। ह्याच्यामध्ये खूपच इझी आहे। फक्त मी ह्याच्यामध्ये घेतला आहे कांदा, एक शिमला मिरची घ्यायचं आपल्याला, कॅप्सिकम आणि लसूण, एकदम 5-6 पाकळ्या लसूणचे ठेचून घ्या आणि ते छानपैकी कांद्यासकटच फ्राय करायचं आपल्याला। कांदा, लसूण, मग कॅप्सिकम आणि त्याच्यामध्येच मी आता कोलबी ॲड केली आहे। तो एकत्र सर्व काही छानपैकी फ्राय करून घ्या आणि मग आता मसाले ॲड करत आहे। त्याच्यामध्ये मालवणी मसाला, हळद पावडर आणि धने पावडर। मालवणी मसाला मी घेतला आहे गाईस 1 टीस्पून, धने पावडर 1/2 टीस्पून, हळद पावडर 1/4 टीस्पून आणि मीठ ॲड केलं। आता छानपैकी याला परतून घ्यायचं आपल्याला, मस्त एकदम एक जीव होईपर्यंत आपल्याला मिक्सिंग करून घ्यायचं आहे। मग त्याच्यानंतर त्याच्यावर मी आता ताट ठेवणार आहे आणि ताटावर आपल्याला पाणी ठेवायचं आहे आणि ह्या कोलबीमध्ये आपल्याला पाणी ॲड करायचं आणि अजिबात, कारण कोलबीचंच पाणी सुटणार आहे आता। ओके, सो आता मी ह्याच्यावर एक ताट ठेवून आणि एक 10 मिनटं आपल्याला शिजवायचं आहे आणि कोलबी तर काय लगेच शिजते गाईस, त्याला टाईम लागत नाही। सो आता तुम्ही बघू शकता ताट ठेवलंय मी आता आणि आता आपली कोलबी बघा काय मस्त रेडी झाली गाईस आणि त्याचा कलर बघा तुम्ही, खूपच छान झाला आहे। थोडा आणखीन 5 मिनटं मी त्याला होऊ देणार आहे, कारण हा कलर नको मला, एक थोडासा ब्राउनिश करपल्यासारखा कलर येतो, तो खूप छान लागतो कोलबीची चटणीमध्ये आणि मस्तच लागते गाईस खायला। ही चटणी तुम्ही तांदळाची भाकरीसोबत, चपात्यासोबत, डाळ भात असेल ना, खूपच उत्तम लागते खायला गाईस। तुम्ही कोलबीची चटणी नक्की ट्राय करा। काही जास्त ह्याच्यामध्ये हे नाही, काम नाही, म्हणजे खूपच इझी मेथड आहे। एखादा स्टार्टर किंवा बिगिनर असेल तो ती पण करू शकते ही चटणी, इतकी इझी चटणी आहे। आणि ह्याच्यामध्ये मी जे कोलबी वापरला आहे ते व्हाईट कोलबी आहे। सो त्या कोलबीला जाम टेस्ट असते गाईस आणि त्याचा तो एक सुगंध इतका छान येतो ना। आता मी ह्याच्यामध्ये कोथिंबीर आणि कोकम ॲड केलं आहे गाईस। सो आणखीन एक 5 मिनटं मी त्याला शिजू देणार आहे आणि मग आपली कोलबी खायला रेडी। आणि तुरीची डाळसुद्धा केली आहे, सो त्याची पण फोडणीची तयारी करायची मला। ओके गाईस, आणि आता तुम्ही बघू शकता एकदम तोंडात पाणी सुटलं का नाही तुमच्या पण, कारण की कोलबी खूप छान लागते खायला। आता कोथिंबीर थोडीशी उरली होती, ती पण मी ॲड करून घेतली। कोथिंबीरनी पण एक कोलबीला फ्लेवर खूप छान येतो। जेव्हा पण तुम्ही कोलबी करणार, कोलबी मसाला किंवा कोलबी करी, त्याच्यामध्ये कोथिंबीर नेहमी तुम्ही ॲड करा। ओके, त्याच्याने कोलबीचा फ्लेवर खूप छान येतो। सो आता मी आता डाळीची फोडणीची तयारी करते। डाळीमध्ये राई, जिरं आता ॲड केलं आहे मी आणि त्याच्यामध्ये आता घेतलं लसूण, कोथिंबीर, मग कढीपत्ता, एकच हिरवी मिरची घेतली आहे, छानपैकी त्याला थोडा फ्राय करणार आणि थोडीशी हिंग ॲड करणार आहे आता मी, आणि मग थोडासा 1 चमचा फिरवणार त्याच्यावर आणि मग आपली जी तुरीची डाळ आहे ती मी ॲड करणार आहे। तुरीची डाळीमध्ये मी टमॅटो नाही ॲड केला होता या टायमाला, एकदम सिंपल डाळ केली, एकदम सिंपल, पण खूप छान लागते ही डाळ भातावर। जेव्हा पण मी कोलबीची चटणी करते सो मी तुरीची डाळच करते आणि भातावर तर खूपच छान लागते गाईस खायला। सो आता आपली फोडणीची तयारी कंप्लीट झाली। आता मी डाळ त्याच्यामध्ये ॲड करणार आहे। 1-2 कोकमसुद्धा ॲड केलं आहे मी, कारण कोकम आणि डाळचं कॉम्बिनेशन इतका छान लागतो ना। स्पेशली तुम्ही तुरीची डाळ करणार ना, त्याच्यामध्ये टमॅटो न घालता तुम्ही एकदा कोकम टाकून मग तुम्ही खाऊन बघा, खूपच छान लागते। आता पाणी ॲड करून थोडासा आणि छान त्याला एकदम मस्त उकळी घ्यायची, म्हणजे डाळ आहे ना, डाळ दिसायलाच नाही पाहिजे, अशी एकदम चमच्यानी पण एकदम स्मूथली पडायला पाहिजे।